नमस्कार. कराळे पाटील आवाज मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थानं जो भक्तीचा जनसागर आपण या ठिकाणी ओसंडून पाहताना तो आनंद आपल्याला मिळतोय, तो आपण आहोत अशा ठिकाणी की जो भक्तीचा सागर दिघी रोड मध्ये आता सामील झालेला आहे. नुकतीच आता पालखी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी त्याचं प्रस्थान झालेलं आहे. आपण ते देखील पाहिले. निश्चित हा जनसागर तुम्हाला आम्ही दाखवतोय. खऱ्या अर्थानं मोठ्या श्रद्धेनं, मोठ्या भक्तिभावानं उद्या महाराष्ट्रातून, उद्या भारत देशातून या ठिकाणी सगळे भक्तगण एकवटताना पाहतोय. प्रचंड जिकडे पाहावा तिकडे जनसागर हा भक्ती सागराचा या ठिकाणी ओसंडून पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं या क्षणासाठी वर्षभर लोक वाट पाहत असतात की हा क्षण कधी येतोय, वारीमध्ये कधी सहभागी होतोय. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा महान आहे. अनेक साधू संत महंत या महाराष्ट्र आणि भारत देशात जन्माला आले आणि म्हणून त्यांची परंपरा पुढे नेत असताना अनेक पालख्या या ठिकाणी पंढरपूरकडे रवाना होतात. आपल्या पुणे जिल्ह्यातील 2 महत्वाच्या पालख्या आहेत. त्यामध्ये एक संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तर दुसरी जगद्गुरु तुकोबारायांची पालखी. या दोन्ही पालख्या या ठिकाणी आता पुढे निघतायत. निश्चित पुण्यामध्ये 2 मुक्काम होऊन अगदी उद्या परवा पुढे आगेकूच करणार आहेत. खऱ्या अर्थानं मार्गस्थ होणार आहेत आणि मार्गस्थ होत असताना आपण पाहतोय या ठिकाणी हा जनसमुदाय रथाच्या पुढे, रथाच्या मागे प्रचंड जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय. खऱ्या अर्थाने हे दुसरं तिसरं कुणीकडे पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त वारीमध्ये पाहायला मिळतंय. हा जनसमुदाय एकत्र करायचं म्हणलं कुठल्याही प्रकारच्या लोकांना सांगावं लागत नाही. प्रत्येक जण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी एकवटलेला असतो. आजही आपण पाहतोय. जर कालचं सांगायचं झालं किंवा 2 दिवसातली बातमी सांगायची झाली तर गेले 8 दिवस या भागामध्ये प्रचंड असं पाऊस झाला. सगळे नोडे नाले तुडुंब भरले होते. प्रत्येक ठिकाणी अगदी पावसाचा आकार झाला होता. परंतु त्यातून मार्ग निघेल की नाही हा प्रश्न तुम्हाला सगळ्यांना होता. निश्चित आपण पाहिलंय कालपासून उघडीप झाली आणि आज तर चक्क अगदी 5 वाजेपासून पहाटेपासून हे सगळं पालखीचं मार्गस्थ होते आणि कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही. आपण पाहतोय कुणाच्या डोक्यावर छत्री नाही, कुणालाही रेनकोट नाही, तरी अतिशय आल्हाददायक वातावरण तयार झालंय. ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, काही नाही. अतिशय आनंदामध्ये हे सगळं आपण पाहतोय. दिंडी क्रमांक 17 या ठिकाणी मार्गस्थ होते. रथाच्या मागे काही, रथाच्या पुढे अशा सगळ्या दिंड्या त्यामध्ये सामील होत आहेत. खरं तर महाराष्ट्रातून अनेक सगळे भक्तगण या ठिकाणी एकवटत आहेत. मी मगाशी धाराशिवचे काही भक्तगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. काही सोलापूरहून आलेले आहेत, तर आपण नाशिकवरून पाहिले. महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी हे एकवटताना पाहायला मिळतंय, अनुभव घेताना पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आपण दिघीमध्ये या ठिकाणी आहोत. दिघीच्या या चौकामध्ये किंवा दिघीपासून आता पुढे मार्गस्थ होत आहेत हे सगळे वारकरी. आपण त्यांच्या डोक्यावर भगवी पताका पाहतोय. मुखामध्ये नामच सुरू होत आहे. मृत्युंगाच्या तालावर या ठिकाणी भक्तगण मोठ्या उत्साहामध्ये निघालेला आहेत. खऱ्या अर्थाने एका उत्साह त्यांचा जगणाला मावत नाही असा उत्साह आहे. मग आपल्या शेतकरी बांधव, बळीराजा शेतकरी, कष्टकरी, कामगार सगळं वर्ग या ठिकाणी एकवटताना आपण अनुभवतोय. निश्चित दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फा गर्दीच गर्दी आपल्याला अनुभवायला मिळते. या ठिकाणी अगदी पुढे जाऊन पुण्यामध्ये 2 दिवसाचा मुक्काम होईल. त्यानंतर पुढे पालख्या मार्गस्थ होईल. वेळोवेळी आपण पालखीच्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. तुम्हाला वेळोवेळी या सगळ्या गोष्टीची माहिती देण्याचा प्रयत्न आपल्या चॅनलच्या वतीने केला जाणार आहे. निश्चित आपण देखील पुढे चॅनल पाहत राहा. कराळे पाटील आवाज आणि कराळे पाटील होम मिनिस्टर या चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत करतो आणि आपण सबस्क्राईब करा आणि या चॅनलचा अनुभव आनंद घ्या. या वारीचा पूर्णपणे वारी आपण या निमित्ताने दाखवणार आहे. हा जनसागर संपत नाही. जनसागर पुढे चालू राहणार आहे. खऱ्या अर्थानं आपण पुढच्या गावामध्ये देखील किंवा पुढचं काही क्षणचित्र, पुढचा व्हिडिओ आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करूया. तोपर्यंत जय जय रामकृष्ण.